चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, राख, विटा, वाळू तसेच गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहन ताडपत्रीने न झाकल्यास या वाहनांना 50,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो। याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। या वाढीव दंडाची तरतूद 1 जानेवारी 2024 पासून सुरू झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळवले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांद्वारे होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी कोळसा, राख, विटा, वाळू आदी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांनी सदर माल ताडपत्रीने न झाकल्यास वाहनांवर परवाना निलंबनाची विभागीय आणि दंडनीय कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते। कोळसा, राख, विटा, वाळू तसेच गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनास ताडपत्री कव्हरने न झाकून वाहतूक केल्यास पहिला गुन्हा 10 दिवस परवाना निलंबन किंवा 10,000 रुपये दंड, दुसरा गुन्हा 20 दिवस परवाना निलंबन किंवा 20,000 रुपये दंड आणि तिसरा गुन्हा 50 दिवस परवाना निलंबन किंवा 50,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो। याची सर्व वाहन मालकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळवले आहे।